काही कॉम्बिनेशन नव्हतं. त्यामुळे हे जे बोलणं असताना त्यांचं हे हास्यास्पद आहे. मला विचाराल तर फार मोठं आणि सिरियस इलेक्शन आहे. देशासमोर खूप मोठी आव्हानं आहेत. मला विचाराल तर आजचा सगळ्यात मोठं आव्हान आहे या देशाच्या समोर. आज टॅरिफ्समध्ये काय मोठे बदल होणार आहेत आणि जर सर्व्हिसेसवर ऍक्शन झाली तर आपण ज्या पुण्यात उभे आहोत त्या हिंजवडीचं आणि खराडीचं काय होणार हे आपलं आत्ता पुणेकरांचं आत्ता ह्या क्षणाचं आव्हान आहे. या राज्यामध्ये तलाठ्याला मारलं जातं. हा मोठं आव्हान नाही या देशाच्या राज्यासमोर. एका तलाठा तहसीलदाराला सोलापूर जिल्ह्यात मारलं जातं. त्याला जेव्हा डिफेंड केलं जातं तो व्हिडिओ बाहेर येतो. त्याच्यावर ऍक्शन व्हायला नको. हे महत्वाचे विषय नाहीत. आणि हे इलेक्शन्समध्ये यांना कळतं कसं हे वोट चोरीचा शब्द आलाय अशीच तर माहिती बाहेर येते ना. त्यांना कळलं कसं. त्यामुळे मला विचाराल तर आज महाराष्ट्र आणि देशासमोर माझं म्हणणं आहे यांनी कोणी क्रॉस वोटिंग केलं ह्याची नावं द्यावी, त्याचा प्रूफ द्यावा, नाहीतर या इलेक्शनची इन्क्वायरी झाली पाहिजे. हा माझा पहिला मुद्दा. दुसरा की भारत सरकारने त्यांचा स्टँड सांगावा की सर्व्हिसेसवर काय स्टँड आहे टॅरिफवर आणि अमेरिकेशी काय बोलणं चाललंय. हिंजवडी, खराडी, बँगलोर, आताच त्यांनी एक जमीन सासवडला करायचं सेंटर चाललंय बरोबर. आताच महाराष्ट्र सरकारने अनाऊन्स केलंय. मग जर हिंजवडी आणि खराडीच अडचणीत असेल तर सासवडला कसं करणार. मला काळजी वाटते त्याची. अहो मी लोकप्रतिनिधी इथली. माझ्या कष्ट करणाऱ्या मुलांनी एवढं सॉफ्टवेअरमध्ये डिग्रीज घेतल्या, नोकऱ्या मेरिटवर मिळालेल्या आहेत. जशा सोलापूरची महिला डीएसपी, मी फक्त महिला का म्हणते, मला सार्थ अभिमान आहे त्या लेखीचा जी मेरिटवर पास जाऊन ती तिचं काम करते. अशा लेखीनं एकीकडे बेटी पढाव बेटी बचाव वगैरे बोलायचं आणि दुसरं महिलांवर अशी गलिच्छ वागणूक जे होते या राज्यात हे शोभणारं नाहीये. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे. त्याच्यावरूनच प्रश्न आहे ताई. जेव्हा दादाचा हे सगळा कॉल मतदानसंदर्भातला प्रश्न आहे. समजा 447 टोटल वोटिंग काउंट होता 100% वाला, त्याच्यामध्ये 10 to 15 इनव्हॅलिड किंवा म्हणतात. ठीक आहे, बीजेपी ते मान्य करते. बीजेपीनीच हे मला ब्रीफिंग सांगितलं कालच्या. मी त्यांच्या एएनआय वर पाहिले. आपण 427 प्लस 10 to 15 त्यातले इनव्हॅलिड वोट करू प्लस 11 वायएसआर असं काउंट करू तरी फायनल काउंट 452 होतं. विरोधकांमध्ये मतं शिफ्ट झाली. नाही शक्य आहे ना. मी कुठे नाही म्हणते. भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे की 14 झाली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता ही कोण आहेत 14. तुम्ही महाराष्ट्राचीच का बदनामी करताय. महाराष्ट्रानेच का केलं. माझं काय म्हणणं आहे, काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्यांनी मतदान केलं ना. मग क्रॉस वोटिंग महाराष्ट्राने मराठी माणसांनीच का केलं. आरोप कशासाठी आमच्यावर. तुम्हाला तुमचं राजकारण करायचं ठीक आहे, पण महाराष्ट्राची तर बदनामी करू नका. म्हणा ना इंडिया अलायन्सची 15 फुटली, महाविकास आघाडीची 15 फुटली. यांना कसं माहिती. याची इन्क्वायरी झालेली नको. व्हॉट इज द प्रूफ. महाविकास आघाडीवर तुम्ही आरोप करताना की 14 फुटली, व्हॉट इज द एव्हिडन्स. मग आमची काय, आम्ही मतदान करताना आम्हाला काय मार्किंग लावलं होतं का. मग हे चुकीचं आहे. वोट चोरी म्हणतात त्याला. हेच कारण काय. हे दोन गोष्टी आहेत. या इलेक्शनला व्हीप नाही, करेक्ट आहे. आणि या इलेक्शनमध्ये दुसरी महत्वाची गोष्ट की हे सिक्रेट बॅलेट आहे. सिक्रेट बॅलेटमध्ये आता आम्ही दोघी मतदानाला गेलो का, आम्ही दोघींनी कुणाला मतदान केलंय फक्त आम्हाला माहिती ना. माझं स्वातीताईंना नाही, स्वातीताईंचं मला नाही. मग हे कसा आरोप करतात की यांचीच फुटली. ह्याच्यावर मी कुणाशीही कुठेही बसून कुणाशीही चर्चा करायला तयार आहे. ताई तुम्ही जे आयपीएस अधिकाऱ्यांचं विचारलात ना, त्यात ज्यावेळेस हा सगळा व्हिडिओ व्हायरल झाला, दादानं स्पष्टीकरण दिलं, भाषेचा मुद्दा तो समोर आला. काल सीएमनी पण काहीतरी रोष व्यक्त केला, तुम्ही पण ऐकलं असेल. त्यानंतर दादानी सगळे कार्यक्रम रद्द केलेत. काल राष्ट्रवादीचा ना वरळी डोमला बैठक होती, दादा गेले नाहीयेत. सुनील तटकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आज दिवसभराचा दौरा रद्द आहे. ऑफिशियली असं सांगण्यात येतं की दादांची तब्येत खराब आहे. महायुतीत या सगळ्यांमुळे दादांना टार्गेट केलं जातंय, कारण दादाचेच मंत्री काही दादाच्या विरोधात स्टेटमेंट केलं या सगळ्यावर. हे नाही मला माहिती. कोणाचा अंतर्गत तो त्यांचा प्रश्न आहे. मला लिमिटेड माहिती आहे की ह्या राज्यामध्ये एक आयपीएस जी मेरिटवर पास झालेली मुलगी आहे, ती निष्ठेने तिचं काम करते. दुर्दैव आहे की तिच्या क्रेडेन्शियल्सवर यांनी प्रश्न उपस्थित केले. बस बाकीचे लोक कॉपी करून पास होतील, आम्ही नाही कॉपी करून कधी पास झालेलो. त्याच्यामुळे तुम्ही जे आरोप करता एका सुशिक्षित सुसंस्कृत महिलेवर जी दुसऱ्या राज्यातून स्वतःच्या कर्तृत्वावर तिचं रँकिंग आहे देशाचं, तिच्या 335वर रँकिंग आहे देशामध्ये. ती कुठला परिवारवाद नाही बाई, ती मेरिटवाली मुलगी आहे. तिला मेरिटवर ही नोकरी मिळाली. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तिथे तलाट तिच्यावर पहिला आरोप केला की तुझी डिग्री दाखव. हा युपीएससीचा अपमान आहे. तुम्ही युपीएससीला चॅलेंज करताय. दुसरा मुद्दा
की तलाट्याला ही गेलीच कशी, अरे ती पोलीस आहे, ती कुठेही जाऊ शकते. आता तुम्ही पोलिसांना पण जाब विचारणार की जिथे इलिगल काम करत असतात तिथे पोलिसांनी जायचं नाही, हा कुठला निर्णय? ते पोलीस आहेत, ते कायद्यानुसार कलेक्टरचा स्टेटमेंट आहे. एक मिनिट पूर्ण ऐकून तर घ्या माझं. घाईघाईमध्ये कधी कधी काय होतं, मिस इन्फॉर्मेशन बाहेर जाते. काय झालं तर तलाट्याला हाणामारी झाली असा व्हिडिओ कालपासून सगळे लोकमतच्या वर्तमानपत्रात काल ती बातमी छापून आलेली आहे. मी स्वतः वाचली आहे दिल्लीत म्हणून सांगते, कारण का मला उगाच आरोप करायला आवडत नाही. कुठून आम्हाला मिळाली इन्फॉर्मेशन ही माहिती असली पाहिजे. लोकमतनी काल ते लिहिलं की महिलेवर तलाट्यावर आरोप झाले, हाणामारी झाली तलाट्याला का तहसीलदाराला. मग तिथून पोलिसांना फोन गेला, ती आली आणि काल तिथल्या कलेक्टरांचं स्टेटमेंट आहे की जी कारवाई तलाठी कोण करत होते आणि पोलिसांची ती योग्यच आहे, हे कलेक्टर म्हणतायत, मी म्हणत नाहीये. आणि हे मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेलं आहे. म्हणजे इमानदार लोक जर व्यवस्थित काम करत असतील तर कुठलेही गावगुंड जर लोकांना असं वागावं लागलं, हे संविधानाच्या विरोधात आहे आणि कोणीही यांना पाठीशी घालू नये. जर कुठल्याही जे इमानदार आहेत या लोकांना जर या सरकारने त्रास दिला तर आम्ही रस्त्यावर उतरून हा जन आंदोलन असेल. हे कुठल्याही पक्षात, आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही.